हे भुसावळ 9 वर्षापासून त्रस्त आहेत। भुसावळकर या 9 वर्षापासून कोणाच्या हाती सत्ता दिली म्हणून पश्चाताप सर्वांना होतोय। पश्चातापाच्या माध्यमातून आज 9 वर्ष धीरे धीरे 5 वर्ष निघून गेली, नंतर हे 4 वर्ष या शासकीय काळामध्ये निघून गेली, अशी 9 वर्ष निघून गेली। 9 वर्षापासून सर्वात मोठा त्रास आमच्या भुसावळकरांना जर कोणता असेल तर तो आहे पाण्याचा। आणि पाणी सुद्धा जे 15 दिवसाने भेटतं ते सुद्धा अस्वच्छ आणि गढूळ। साफसफाईच्या संदर्भात जर सांगायला गेलो तर साफसफाई या 8 दिवसापासून खूप जास्त होते। 8 दिवसापूर्वी साफसफाई नव्हती। 8 दिवसापासून स्वच्छतेचं प्रतीक इथे कर्तव्य करायचं काम चाललंय। कामं सुद्धा जे पूर्वी नाही झालेले असतील ते करण्याचा प्रयत्न होतोय, ते होऊ द्या। त्या कामाचं मोजमाप बाकीचे काय विषय असतील ते आपण नंतर बघू। महत्वाचा विषय आहे भुसावळ शहराचा विकास। आज आपण पाहिला असेल की आपल्या कालावधीत जर एखादा रस्ता झाला तो त्या रस्त्याला 5 वर्षे काय 10 वर्षे खड्डा सुद्धा पडायचा नाही। पण आज जर पाहिलं तर 6 महिने सुद्धा निघत नाही, त्याच्या अगोदर त्या रस्त्याचे 12 वाजून जातात, खडी वरती येऊन जाते। आणि रस्ते फक्त जे बनवले जातात ते बिलांसाठी बनवले जातात। आज खूप काही बोलायचं होतं, परंतु आज अजून आपल्या भरपूरशा सभा बाकी आहेत। 2 सभा अजून बाकी आहेत। त्या 2 सभेला आपण पुरा समाचार घेणारच आहोत। आणि बाकी शशिकांतरावजी शिंदेना सर्वांना माहिती आहे। आपण सर्वांनी सांगायची काही गरज नाही। माझा पीए कोण होता, कसा होता, काय होता, हे सर्वात जास्त शशिकांतराव शिंदेना माहिती आहे। आणि त्या पीएची हालत सुद्धा माहिती होती, आजही माहिती आहे। आज पण अत्यंत दुःख होतं शिंदेजी की आमच्या भुसावळचा टेक्सटाईल मंत्र्याने रोजगार दिला पाहिजे, तो नाहीच, परंतु टेक्सटाईलच्या ज्या प्रपोजल आहेत ते अमरावतीला जात आहेत, जामनेरला जात आहेत। आणि ह्या भाऊला काही माहितीच नाही, कारण काही अधिकारच नाहीये। अधिकार कोणाला असतो? जो अधिकार गाजवू शकतो। असे लेचेपेचे पदाधिकारी बसले तर अशीच परिस्थिती राहते।